नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे। आपल्या डेली व्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर हे पहा, व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच तुम्हाला पसारा दिसत असेल तर हा पसारा आपल्या कलरमुळे आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे। पण इथे जे फर्निचर होतं ते आम्हाला बाहेर काढावं लागलं, कारण पोर्च मध्ये कलर द्यायचं चाललं होतं। त्यामुळे मग तो फर्निचर बाहेर काढलं आणि तिथला कलर देऊन झालं की त्यानंतर मग जे वरती आम्ही टेरेस वरती म्हणजे सर्व सामान घरातलं जे काही बांधून ठेवलेलं होतं ते परत पोर्च मध्ये आणून ठेवलं। अशा प्रकारे आमचं पसाऱ्याचं रुटीन तर चालूच आहे। हे बघा, किचनची वगैरे काय अवस्था झालेली आहे, कारण ऑल पुट्टी जी केलेली होती ती घासून काढली होती, त्यामुळे सगळीकडे असं म्हणजे त्या ऑल पुट्टीची धूळच पडलेली होती। हे बघा, मी भांडी घासून ठेवले होते त्याच्यावर देखील अशी धूळ साचलेली होती। हे मला तर काही बघू वाटत नव्हतं, पण आता काय करणार, इलाज नाही। हे फर्निचर इथे जे होतं ते म्हणजे अगोदरचा हा व्हिडिओ काढलेला आहे, ज्या वेळेस हे फर्निचर इथे होतं त्यानंतर ते फर्निचर आम्हाला बाहेर काढावं लागलं होतं। कलर करायला एवढा जास्त टायमिंग जात नाही, तेवढा जास्त टायमिंग हा वॉल पुट्टी करायला आणि ती नंतर घासून काढायला जातो, कारण वॉल पुट्टी ही डबल किंवा ते कोण तीन थर देतात वॉल पुट्टीचे। मग आम्ही डबल दिले होते, मग ते पहिला थर सुकल्यानंतर परत दुसरा द्यावा लागतो आणि नंतर ते दोन्ही दिल्यानंतर परत जेवढी केली तेवढी घासून पण काढावी लागते। अशा प्रकारे त्यांचं काहीतरी म्हणजे प्रोसेस असते, मला पण माहिती नाही। जेव्हा आम्ही पहिल्यांदा हा कलर करत होतो तेव्हाच समजलं, कारण आम्ही पण फर्स्ट टाइमच करत होतो। या अगोदर काही म्हणजे कलर केलेला नव्हता किंवा कोणाचा केलेला असं पाहिला नव्हता, त्यामुळे एवढं काही माहिती नव्हतं। आणि मग ते होतं 2-3 दिवसात होऊन जाईल, परंतु वॉल पुट्टी करून ते घासून काढून नंतर कलर करण्यात 8 दिवस कसे गेले ते समजलंच नाही। 8 दिवसाच्या वरती झाली। आणि या सर्व प्रोसेसमध्ये गुरु आणि मी खूप जास्त वैतागून गेलेलो होतो, कारण मिस्टरांचं कसं आहे, ते सकाळी जायचे संध्याकाळी यायचे, त्यामुळे त्यांचा काही एवढा प्रश्नच नसायचा। परंतु सर्वात जास्त स्ट्रगल हा गुरुला मलाच करावा लागला होता, कारण मग ते दिवसभर कलरवाली हे घरामध्ये असायचे आणि आम्हाला दोघांना मग बाहेर बसावं लागायचं। आणि त्याच्यात आता कडक ऊन चालू आहे, त्यामुळे गुरुला सांभाळता नाकी नऊ यायचं। तसं तर आम्ही पोर्चमध्ये बसायचो, पण तो काय मग पोर्चमध्ये एका जागेवर शांत बसत नसायचा। आणि वॉल पुट्टी काढायच्या टायमिंगला तर सगळीकडे म्हणजे ते धूळ झाली होती, त्यामुळे त्याला सांभाळणं तर खूप कठीण झालं। मग कसं बसं त्याला एका झाडाखाली बसवलं होतं। तसं तर ते बिचारे पेंटर हे दोन शिफ्ट मध्ये काम करायचे, ते सकाळी यायचे आणि संध्याकाळी पण यायचे। परंतु कसं आहे, ते सुकल्याशिवाय त्यांना देखील काही करता येत नसायचं। त्यांची जी स्टेप बाय स्टेप प्रोसेस असते ते झाल्याशिवाय त्यांना पुढचं काम करता येत नाही, त्यामुळे मग जास्त लेट झाला होता। मला कसं किचन ओटीची आता सवय झालेली होती, त्यामुळे खाली बसून स्वयंपाक करायला जड जायचं। आणि त्यानंतर मग परत ते सगळं सामान बांधून ठेवलं होतं, तसं तर मी बाजूला वेगळं काढून ठेवलं होतं जे स्वयंपाकासाठी डेली लागेल असं, परंतु तरी देखील काही ना काही विसरून जातं आणि परत मग ते शोधत बसावं लागायचं कोणतं कुठं ठेवलंय ते। आणि एवढे सर्व पिशव्यांमधून शोधणं खरंच मग परत कठीण जायचं, काही ना काही मग त्यात सांडलवण होतच होती। हे पहा, कलर करतानाचे मिस्टरांनी थोडेफार व्हिडिओ काढले होते। आता हा जो आम्ही हॉलमध्ये कलर केला आहे हा याला रॉयल कलर किंवा लस्टर कलर असे देखील म्हटले जाते, आणि आम्हाला याबद्दल अगोदर माहिती नव्हती। माझ्या एका नंदने सांगितलं होतं की हा कलर द्या, हा कलर खूपच छान आहे आणि याच्यावर जरी म्हणजे मुलांनी काही लिहिलं वगैरे काही केलं, खराब जरी केलं तरी ते आपल्याला धुवून पुसून काढता येतं। आणि कलरवाले पण म्हटले की ते हो, हे असं म्हणजे होतं या कलरमुळे, म्हणून मग हाच कलर द्यायचं ठरवलं होतं। खरं तर किचनमध्ये पण हाच द्यायचा होता, परंतु याचं बजेट खरंच खूप जास्त होतं, त्यामुळे मग फक्त हॉलमध्ये हा म्हणजे रॉयल कलर द्यायचा ठरला आणि किचनमध्ये ऑइल पेंट द्यायचा ठरला। तर हॉलमध्ये जो आहे हा म्हणजे साईडच्या भिंतीला आम्ही मँगो कलर द्यायचं ठरवलं होतं, आणि मेन जी भिंत आहे त्याला भगवा कलर म्हणजे आपला केशरी कलर किंवा ऑरेंज कलर म्हणू शकतो तो द्यायचं ठरवलं होतं। खरं तर अगोदर कन्फ्युजन होत होतं की हा खूप म्हणजे डार्क वाटू नये, किंवा कोणी ते पेंटर देखील म्हटले होते की तुम्ही दुसरा कलर म्हणजे सिलेक्ट करा, कारण हे खूपच डार्क वाटते, तुमच्या मनाने बघा। पण मला तर हा म्हणजे ऑनलाईन मी जेव्हा पाहिलं होतं तेव्हा खरंच छान वाटला होता, आणि तुम्हाला कसा वाटतो हे कमेंटमध्ये नक्की कळवा। मला तरी मला आणि मिस्टरांना, आम्हाला दोघांना तर हा कलर खूप जास्त आवडला। मिस्टरांना पण अगोदर वाटलं होतं, परंतु नंतर दिल्यानंतर ते पण म्हणायला लागले नाही खरंच खूप छान दिसतोय। आणि हा कलर पाहिल्यानंतर परत आम्हाला वाटायला लागलं अरे उगाच म्हणजे पैशांकडे पाहिलं, पैशांच्या बजेटकडे का, पैसे काय आज नाही उद्या येतीलच, परंतु सगळीकडे किचनमध्ये देखील हाच द्यायचा होता। पण आता एकदा दिल्यानंतर काय करणार, कारण अगोदर माहिती नव्हतं, पण आता दिल्यानंतर खरंच हा खूप छान वाटायला लागला, त्यामुळे मग
जाऊ द्या म्हटलं आता दिलाय तर ठीक आहे, हॉलमध्ये तरी मस्त दिसतोय, किचनमध्ये पण तसं छानच आहे, परंतु कसं आहे एकदा बघितल्यानंतर आपली नजर ही मग त्यावरच टिकून राहते. अशा प्रकारे झालं होतं. आणि हे पहा पूर्ण घराचा मग लुक अशा प्रकारे दिसतोय. तसं तर मेन भिंतीला आम्हाला म्हणजे डिझाईन करायची होती, मग पण डिझाईन करायचं म्हटलं तर मग बजेट खूप जास्त होत होतं. आणि मग मिस्टरांचं कसं तुम्हाला तर माहिती आहे ते म्हणजे रिक्षा चालवत आहेत आणि त्यांच्या एकट्यावरती संपूर्ण घर टिकून आहे, त्यामुळे जास्त काही फोर्स पण करता येत नाही. कसं आहे हळूहळू होतच असतं, त्यामुळे जास्त काही लोड घ्यायचा नाही, हे तर आपलं नेहमीचंच वाक्य आहे. आणि 8 दिवसानंतर कलर देऊन तर पूर्ण झालं होतं. मग आता आमचं मेन काम सुरू झालं ते म्हणजे साफसफाई करण्याचं. आणि हे पहा किती सारी धूळ साचली आहे. आणि हा व्हिडिओ हा खास म्हणजे मिस्टरांसाठी काढला होता, कारण त्यांचं कसं होतं 2-3 वेळा आमचं या विषयावर भांडण देखील झालं होतं की पोटमाळा साफ कधी केला होता किंवा नव्हता म्हणून. बऱ्याच वेळा असं म्हणजे ते म्हणायचे नाही, मी 2-4 वेळा केला, आणि मी म्हणायचे नाही तुम्ही एकदा किंवा 2 तास झाडला असेल. झाडलं तर नव्हतंच, फक्त ते पाणी फिरवून घेतलं होतं त्यांनी. ते म्हणायचे एवढी धूळ मी कधी काढू वगैरे म्हणून. आणि त्यानंतर मग असं साफसफाई करायला लागलो होतो. तर हे बघा किचनवरती हे जे दिसत असेल तिथे ना सिमेंटचा थर साचलेला होता, पण ते व्हिडिओमध्ये दिसताना असं वाटायचं की नाही की काहीतरी स्वयंपाकाचंच म्हणजे नाही का असं खराब वगैरे लागलेलं आहे किंवा झालेलं आहे. मग ते मला कसं तरी वाटायचं, म्हणून मी ते काढण्याचा प्रयत्न केला. आणि ऍसिड होतं घरात अगोदर आणलेलं, मग त्या ऍसिडने काढायचं चाललं होतं, पण ऍसिडचा स्मेल एवढा जास्त स्ट्रॉंग होता ना की ते सहनच होत नव्हतं. मग दोघांनी मिळून अशा प्रकारे काढायचं चाललं होतं आमचं, पण ते ऍसिडचा स्मेल सहन होत नव्हता. आणि ते एकदा जर मग त्याचा म्हणजे जो काही स्ट्रॉंगनेसपणा असेल म्हणा तो जर गेला तर मग काही उपयोग नव्हता. आणि ते लिक्विड आहे त्यामुळे ते काय, आणि किचनचे कसे टाईल्स हे उभे असतात त्यामुळे ते लिक्विड काय एका जागेवर टिकत नव्हतं, ते सगळं ओघळून खाली येत होतं. मग परत हात वगैरे मग हाताला वगैरे लागण्याची भीती वाटत होती, म्हणून मग नंतर अशा प्रकारे थोडंफार प्रयत्न केला, पण त्या ऍसिडने काही निघलंच नाही. शेवटी आम्हाला ते ना पत्र्यानेच घासून काढावं लागलं. कलरवाल्यांचाच तो पत्रा होता जे कलर काढण्यासाठी ते यूज करत होते. म्हटलं चला त्यानेच काढून बघावं, शेवटी त्यानेच काढलं. त्यानंतर मग मिस्टरांचं अशा प्रकारे मग ते जे काही थोडंफार कलर राहिला होता तो तर कलरवाल्यांनी काढून दिला होता, पण तरी देखील यांचं चाललेलं होतं की हे असंच नाही पाहिजे तसंच नाही पाहिजे, म्हणून ते आणखीन जे काही छोटे छोटे देखील डॉट दिसत असतील ते देखील अशा पत्र्याने घासून काढायचं काम चाललेलं होतं त्यांचं. आता ही मोबाईलच्या व्हिडिओमध्ये तर फरशी अशीच फ्रेश दिसत आहे, परंतु आमच्या डोळ्यांनी अशी म्हणजे पाहायची म्हटले रिअलमध्ये तर आम्हाला ती जरा म्हणजे डल वाटत होती. म्हणून मग म्हटलं की आता कधीतरी पसारा सर्व बाहेर काढलेला आहे आणि फर्निचरमुळे काही ती धुता येत नव्हती, फक्त पुसून घ्यावी लागायची. म्हणून मग म्हटलं चला आता काही म्हणजे चांगलीच क्लीन करून घासून म्हणजे धुवून काढता येईल. मग त्यासाठी मग असं यूट्यूबवरती पाहिलं होतं कशाने क्लीन करावं वगैरे. मग ते रोफ सेरा क्लीन लिक्विडबद्दल मला समजलं, जे ऍसिडपेक्षा म्हणजे त्याच्यावरचे डाग तर निघतात पण त्याचा स्मेल स्ट्रॉंग नसतो. मग तेच आणायला लावलं आणि त्याच्यासोबत मला अशा प्रकारे घासणी देखील मिळाली होती. आणि त्याच दिवशी माझा म्हणजे उपवास होता गुरुवारचा, आणि आमचं सामान जे पोर्चमध्ये होतं ते देखील बाहेर म्हणजे काढलेलं होतं. आणि तिथे गॅस वगैरे सिलेंडर वगैरे जे काही ठेवलेलं होतं ते देखील उन्हात तळत होतं. मग दिवसभर उन्हात ठेवल्यामुळे संध्याकाळी परत त्या गॅसवरती स्वयंपाक करायला खरंच म्हणजे मनात एक प्रकारची भीतीच वाटत होती, कारण एवढं जास्त कडक ऊन आहे. आणि मग त्यानंतर मग घरात हे काम देखील होतं, साफसफाई वगैरे करायची होती. बाहेरचं फर्निचर देखील त्याच दिवशी आतमध्ये आणायचं होतं, कारण आता किती दिवस बाहेर ठेवणार ना, म्हणून मग साफसफाई करायची चालली होती. मग मिस्टरांनी काय केलं की चल म्हटले चला जरा पार्सलच घेऊन येतो. मग हे रोफ सेरा क्लीन ज्यावेळेस आणायला गेले होते त्यावेळेस मग थोडंफार पार्सल आणलं आणि त्यावरतीच म्हटलं आता संध्याकाळचं भागवता येईल. तसे तर 4 वाजून गेले होते, मग त्याच टायमिंगला त्यांनी आणलं होतं. आणि मग आम्ही अशा प्रकारे साफसफाई करत होतो. आणि किचनचे टाईल्स तुम्ही पाहत असाल, स्पेशली बेसिन जवळची खूप जास्त खराब झाली होती. साबण व बोरच्या पाण्याने म्हणा त्याच्यावर खूप जास्त डाग पडले होते. मला तर वाटलं आता हे कायमचेच डाग पडले आहेत, निघतील की नाही. म्हणून मग मला तर वाटलं होतं की आता एक म्हणजे जे कलर करणारे आहेत त्यांच्याकडूनच या म्हणजे मार्बल जे आहेत त्याच्यावर तरी कलर करून घ्यावं. तर मिस्टर म्हणायला लागले तुझं तर काहीतरीच असतं, म्हणून मग ते मला चिडवायला लागले. म्हटले का कशाने तरी नाही गेला, आपण ट्राय करू. आणि मग हे व्हिडिओ तर पाहिले होते, मग त्या म्हटलं चला मग हे रोफ सेरा क्लीन आणून पाहू म्हटलं त्याने निघते काय. आणि हे तो रिझल्ट तर तुम्ही पाहू शकता. श्रेयाबद्दल मी शॉर्ट व्हिडिओ देखील अपलोड केला होता, म्हणजे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल ज्या माझ्यासारख्या गृहिणी असतील की
की ज्यांना असे डाग कसे घालवावे हे म्हणजे माहिती नसेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। कारण काय होतं की कोणी पाहुणे वगैरे आले, स्पेशली लेडीज वगैरे आले, तर मग त्यांना असं काही दिसलं तर ते नावं ठेवून जातात। आता व्हिडिओमध्ये देखील तुम्ही काही जणांना हे वाटत असेल की कशा प्रकारे किचन ठेवलेलं आहे, परंतु ते निघतच नव्हतं। खरंच सांगते की ब्रशने आणि साबणने म्हणजे किती वेळा ट्राय केलं, घासणीने देखील घासून काढलं, पण ते जातच नव्हतं। आणि मग हे रोफ सेरा क्लीननी मग अशा प्रकारे खरंच म्हणजे मॅजिक प्रमाणेच रिझल्ट दिसायला लागला। आणि ते अशा प्रकारे थोडं असं घासून घेतलं तर सगळंच म्हणजे क्लीन झालं। तुम्हाला दिसतच असेल की अगोदर कशा प्रकारे दिसत होतं या साईडचं आणि आता पूर्ण असं क्लीन दिसतंय। अजून त्याच्यावरती पाणी देखील मारलं नाही, परंतु त्यावेळेस हे केलं। आणि त्या लिक्विडमध्ये म्हणजे मी फक्त जेवढं लिक्विड घेतलं तेवढंच पाणी पण मिक्स केलं आणि तरी देखील अशा प्रकारे ते डाग सर्व निघून गेले। आणि खरंच हे मला ॲसिडपेक्षा तर खूप जास्त आवडलं, कारण ॲसिडमुळे खूपच त्रास होतो, सहनच होत नाही ते ॲसिड आपल्याला। एवढे म्हणजे त्याचा स्मेल तर स्ट्रॉंग असतोच आणि चुकून जरी त्याच्यावर म्हणजे आपला हात वगैरे लागला त्या ॲसिडला तर मग ते हाताची स्किन ही जळण्याची शक्यता असते। तशा ह्या म्हणजे रोफ सेरा क्लीन या लिक्विड बाबत तसं होत नाही। आणि म्हणजे समजा आपल्याला कट वगैरे जर कुठं असेल किंवा म्हणजे हाताला वगैरे कापलेलं असेल किंवा कुठे स्किनला कापलं असेल आणि ते रोफ सेरा क्लीन या लिक्विडच्या संपर्कात आलं तर तेव्हा मात्र आगाग होऊ शकते, परंतु जर कट नसेल तर मग या लिक्विडने काही त्रास देखील होत नाही आणि त्याचा स्मेल देखील येत नाही। अशा प्रकारे हे लिक्विड तर मला खूप जास्त आवडलं। स्पेशली हे तर टाईल्ससाठी यूज करतात, परंतु याचा मार्बलवर देखील छान प्रकारे म्हणजे उपयोग झाला आणि अशा प्रकारे ते छान झालं। आणि हे बेसिनमध्ये जे तुम्हाला काळे डाग दिसत असतील ते आमच्या चुकीमुळे झाले आहे, कारण आजच आम्ही ते ॲसिड तुम्ही पाहिलं होतं ओतलं होतं आणि त्या ॲसिडमुळे हे बेसिनचे जे म्हणजे स्टीलचं भांडं आहे ते त्याच्यामुळे त्याच्यावर काळे डाग पडले आणि ते किती घासून काढले तरी काही निघलं नाही। हे तुम्ही पाहिलं असेल, मी साबणाने देखील घासत होते आणि तरी देखील त्याने निघलं नाही। त्यानंतर आता फरशी देखील आम्हाला क्लीन करायची होती। मग किचन झाल्यानंतर मी अशा प्रकारे फरशी म्हणजे त्यानेच घासून काढत होते। तोच ब्रश यूज केला जो किचनवरती यूज केला होता त्याने। आणि खरं तर अगोदर म्हणजे 2 पायावर बसून मी फरशी क्लीन करत होते, परंतु बसून माझी एवढी जास्त कंबर दुखायला लागली, कारण अगोदर खूप जास्त काम होतं। ते काही व्हिडिओमध्ये मला एवढं काही दाखवता आलं नव्हतं आणि मग जे मेन तेवढं शूट केलेलं होतं आणि मग बसून खूप जास्त त्रास व्हायला लागला, म्हणून मग अशा प्रकारे मांडी घालूनच मी फरशी म्हणजे क्लीन करायचं काम चाललेलं होतं। मिस्टरांच्या हाताला चुकून ते म्हणजे किचनवरचे जे ते टाईल्स घासत होते तिथे त्यावेळेस त्यांना पत्रा लागलेला होता, मग त्यामुळे त्यांना कट लागला होता, हाताला कापलं होतं। म्हणून मग म्हटलं की तुम्ही राहू द्या, मीच ते म्हणजे हेअर लिक्विडने करते, साफ करते, नाही तर तुम्हाला परत आणखीन काहीतरी त्याने त्रास होईल। आणि इथे तुम्ही पाहू शकता की ते लिक्विड फक्त मी अशा प्रकारे चोळून घेतलं आहे, तरी देखील म्हणजे खूप छान म्हणजे त्याचा रिझल्ट मिळाला। आता तुम्हाला व्हिडिओमध्ये कितपत दिसतंय माहिती नाही, परंतु जे काही फरशीवरती डाग होते कलरचे म्हणा किंवा त्या अगोदर आमच्याकडून काही म्हणजे डाग त्याच्यावर पडले असतील ते देखील निघाले। व्हिडिओमध्ये मला दाखवता आलं नाही, पण किचनमध्ये ना मी ज्या ठिकाणी भांड्याची जाळी ठेवत होते तिथे पण म्हणजे ती भांड्याची जाळी घासून खूप जास्त हे झालं होतं, टाईल्स खराब झाले होते, पूर्ण असं काळे पडले होते, ते देखील एका झटक्यात दूर झालं। मला तर वाटलं कायमचे डाग आहेत, परंतु ते देखील निघून गेले आणि अशा प्रकारे मग आमची फरशी क्लीन झाली। आणि मग फक्त आता त्या लिक्विडने म्हणजे घासणीने तर पूर्ण निघालं होतं, आता फक्त पाणी ओतून ते लिक्विड काढून टाकायचं होतं। मग अशा प्रकारे डायरेक्ट बोर चालू केला आणि पाईपानेच पाणी मारून घेतलं आणि मग मिस्टरांना म्हटलं की तो जो घरात वायपर होता हा वायपर आम्ही म्हणजे यूज करत नाही कधी, हा फक्त घर ज्या वेळेस बांधलं होतं त्यावेळेस फरशी बसवायचं काम चालू होतं तेव्हा त्या फरशीवाल्यांनी आम्हाला हा वायपर आणायला लावला होता, कारण त्यांना तेव्हा ते म्हणजे फरशीवर ते जे काही सिमेंट वगैरे पडलेलं होतं ते त्यांच्याकडे असतं ना क्लीन करून द्यायचं, मग तेव्हा त्यांनी आम्हाला हा वायपर आणायला लावला होता आणि तो वायपर तसंच घरात पडून होता, त्याचा आज यूज झाला। मग त्यांना म्हटलं की तुम्ही वायपरने अशा प्रकारे पाणी सर्व म्हणजे किचनपासून इकडे कोपऱ्यापर्यंत दरवाजापर्यंत आणा, मी इकडे कोपऱ्यावरती बसून भरून घेते, म्हणजे जेणेकरून पटपट काम होईल। आणि ते देखील आज मदत करायला उत्सुक होते, कारण त्यांना देखील छान वाटत होतं। आणि अशा प्रकारे आपल्याला जर कोणी मदत करत असेल तर खरंच खूप म्हणजे भारी वाटतं आणि आपल्याला देखील काम करायला उलस येतो। तसं तर मला खूप जास्त कंटाळा आलेला होता, दिवसभर म्हणजे काम चाललेलं होतं, पण तरी देखील मग ते करू लागतात म्हणून मग म्हटलं चला करून घ्यावं।
कारण उद्यापासून जो काही पसारा आहे तो आपल्याला साफ करून लावायचा आहे। म्हणून मग मी पण स्वार्थीपणा थोडासा केला आणि त्यांच्याकडून जे काही होईल तेवढं करून घेतलं। आणि त्यानंतर जेव्हा आमची फरशी पूर्णपणे म्हणजे सुकली, वाळून गेली, त्यानंतर मग आम्ही जे काही फर्निचर बाहेर ठेवले होतं ते अगोदर आतमध्ये आणलं, कारण बाहेर जरा ढगाळ वातावरण होतं, पावसाची कधी एंट्री होईल ते काही सांगता येत नाही, त्यामुळे अगोदर ते आतमध्ये आणलं। तर आजचा व्हिडिओ तर आपल्या घराचा नवीन लुक तुम्हाला आवडला का हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तसेच आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा। तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये।